तर मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 6 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की जानकीला पोलिसांनी पकडले आणि जानकीला ते सगळं विचारतात. जानकी सगळं खरं खरं सांगून टाकते, पण पोलीस काही विश्वास ठेवायला तयार नसतात. जानकी म्हणते, मी तुम्हाला जे सांगते ना ते सगळं खरं सांगते. तुम्हाला हवं असेल तर मायाला विचारा. मला मुद्दाम ऐश्वर्याला मारायचं नव्हतं, चुकून लागलं. तुम्ही मायाला विचारा ना, माया तिथेच होती. पोलीस म्हणतात, मग घे मायाला बोलून. जानकी मायाला फोन लावते आणि मायाला सांगते की माया, मला इथे पोलिसांनी ताब्यात घेतले, चौकशी करतायत. माया, मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू इथे ये ना. जे घडले ते सगळं मी खरं सांगितले. आता तू इथे ये आणि तू सगळं सांग. पोलिसांचं नाव ऐकून माया खूप घाबरते. आता माया पोलीस चौकीला जाऊन नेमका काय धमाका करते आणि जानकीला आता तरी अक्कल येईल का? माया कशी आहे हे खरं आता तरी कळेल का तिला? हे बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की माया आपल्या रूममध्ये असते. मायाला माहिती असतं की आपण जानकीचं कितीही ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला तरी जानकी काय ऐकणार नाही. जानकी माणुसकीच्या नात्याने का होईना पण ऐश्वर्याला भेटायला जाणार आणि त्याच वेळेला आपण ऐश्वर्याला मारून टाकायचं आणि जानकीला या सगळ्यात अडकवायचं. माया लक्ष ठेवून असते. जानकी घराबाहेर पडते आणि माया तिच्या मागे जाते. तर इथे चौकीत पोलिसांना कळतं की ऐश्वर्याला गोळी ही गोडाऊनला लागली होती. इन्स्पेक्टर थोडा विचार करतात आणि त्यांना आठवतं की जानकी गोडाऊन बाहेर आपल्याला दिसली होती. इन्स्पेक्टर ऋषिकेशला म्हणतात, ऋषिकेश, आमचा संशय जानकीवर आहे. ऋषिकेश म्हणतो, तिचा काय संबंध या सगळ्याशी? आणि तुम्ही आम्हाला बोलवलं होतं ना चौकशीला, आता जानकीचा विषय कुठून काढताय? इन्स्पेक्टर म्हणतात, हे बघा ऋषिकेश, ही ऐश्वर्याला गोळी लागली आहे ना, ती गोडाऊनमध्ये लागली आहे. आणि काल रात्री आम्ही गोडाऊनच्या आसपास फिरत असताना आम्हाला जानकी तिथेच दिसली होती. जानकी खूप घाबरली होती. ती थरथर कापत होती. तिचे हातपाय पण नीट चालत नव्हते. तिला धड बोलता येत नव्हतं. आम्ही तिला विचारलं तर काही बाईक बोलून टाळून तिथून निघून गेली. आम्हाला पूर्ण खात्री आहे की जानकीनेच हे केलं असेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता जानकीला फोन लावा आणि बोलवून घ्या. ऋषिकेश जानकीला फोन लावतो, पण जानकीचा फोन काही लागत नाही. ऋषिकेश टेन्शनमध्ये येतो आणि घरी फोन लावतो. तेव्हा त्याला कळतं की जानकी बाहेर गेली आहे. ऋषिकेश, सौमित्र यांना प्रश्न पडलेला असतो की जानकी काल घराबाहेर होती. ती कुठे गेली होती तिने सांगितलं नाही. ती घरी आल्यानंतर थरथर कापत होती. याचा अर्थ खरंच जानकीने मारलं असेल का? ते दोघंही टेन्शनमध्ये असतात, जानकीचा विचार करतात. तर इथे जानकी हॉस्पिटलमध्ये पोहोचते. ती बघते तर समोर कावेरी आणि सयाजी. कावेरी, सयाजी आपल्याला ऐश्वर्याला भेटू देणार नाही. जानकी चेंजिंग रूममध्ये जाते आणि तिथे डॉक्टरचा कोट घालते, तोंडाला मास्क लावते आणि ऐश्वर्याला भेटायला जाते. जानकी ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याचा हात हातात घेऊन माफी मागत असते, रडत असते. जानकीने हे सगळं केलं नाही याची ती कबुली देते आणि ऐश्वर्याला आवाज देऊन उठवत असते. तर इथे मास्क मॅन वाट बघत असतो. कधी एकदा सयाजी त्याची माणसं जातात त्याची वाट बघतो. सयाजीची माणसं सयाजीसाठी चहा आणायला जातात आणि सयाजी, कावेरी पेपरवर सह्या करायला जातात. मास्क मॅन म्हणजेच मायाला हाच चान्स मिळतो. माया लपत छपत आतमध्ये जाते. मायाला वाटत असतं की जानकी काय आतमध्ये पोचली नसेल, पण माया बघते तर जानकी तिथेच बसलेली रडतीये. माया लपून जानकीला बघत असते. माया मनात म्हणते, ऐश्वर्या वाचायला नको, ती जर वाचली तर माझी वाट लागेल. तर इथे जानकी रडत असते आणि तिला ऋषिकेशचा फोन येतो. जानकी फोन घ्यायला जाते आणि तेवढ्यात माया चाकू घेऊन पुढे येते. माया ऐश्वर्यावरती हल्ला करणार तेवढ्यात जानकी तिचा हात थांबवते. जानकी मास्कमॅनचा पूर्णपणे विरोध करते, तिला मागे ढकलते. दोघांमध्ये चांगलीच झटापट होते आणि मास्कमॅनच्या हातातला चाकू खाली पडतो. ऐश्वर्या हे सगळं बघत असते. ऐश्वर्या जानकीला आवाज देण्याचा प्रयत्न करते. जानकीचं लक्ष जातं आणि जानकी ऐश्वर्याकडे येते. मास्कमॅन तोपर्यंत तिथून पळून जातो. जानकी ऐश्वर्याला म्हणते, ऐश्वर्या, मी काही केलं नाही. अगं तो मास्कमॅन तुला मारून टाकायला आला होता, मी अडवलं, पळून गेलाय तो. ऐश्वर्या, मी काही केलं नाही गं, चुकून गोळी लागली, तुला मारण्याचा हेतू नव्हता. ऐश्वर्या पुन्हा बेशुद्ध पडते. इथं सयाजी त्या रूम बाहेर येतो आणि त्याला मास्कमॅन पळून जाताना दिसतो. सयाजीला या सगळ्यामध्ये गडबड वाटते. सयाजी ऐश्वर्याच्या रूममध्ये येतो. तो जानकीला समोर बघतो.
त्याला वाटतं की जानकी ऐश्वर्याला मारायला आली आहे. तो जानकीला म्हणतो, तू इथे काय करतेस? कशाला आली आहेस तू? माझ्या ऐश्वर्याला मारून टाकायला का? ती जिवंत आहे का मेली हे बघायला आली होतीस का? जानकी म्हणते, नाही हो काका, अहो मास्कमॅन इथे आला होता तिला मारून टाकायला, पण मी वाचवलंय. आपण त्याला पकडू आता. जानकीला सयाजीची माणसं पकडतात आणि तिला बाहेर घेऊन येतात. सयाजीच्या हातात तो चाकूसुद्धा असतो. सयाजी जानकीचा गळा धरतो आणि जानकीला म्हणतो, तू माझ्या आयुष्याला मारून टाकायला आलीस ना, आता मी तुला सोडणार नाही. पोलीस तिथे येतात. सयाजी म्हणतो, ही जानकी माझ्या ऐश्वर्याला मारून टाकायला आली होती, पकडा हिला. इन्स्पेक्टर जानकीला म्हणतात, जानकी आता तुम्ही वाचणार नाही, सगळे पुरावे तुमच्या विरोधात आहेत. इन्स्पेक्टर जानकीला तिथून घेऊन जातात आणि ऋषिकेश, सौमित्र यांना सुद्धा तिथे बोलवून घेतात. ऋषिकेश विचारतो, जानकी अगं तू काय करायला गेली होती काल गोडाऊन बाहेर? तू काल मला काही सांगितलं पण नाही आणि घरी आल्यावर एवढी का घाबरली होती? इन्स्पेक्टर साहेब सांगतायत की तू गोडाऊन बाहेर होतीस. हे सगळं काय आहे? इन्स्पेक्टर म्हणतात, मी सांगतो ना काय. काल यांनी ऐश्वर्याला गोळी मारली आणि आज यांना कळलं की ऐश्वर्या जिवंत आहे. तेव्हा ती जिवंत कशी आहे हे बघण्यासाठी आणि तिला मारून टाकण्यासाठी या तिथे पोहोचल्या होत्या. जानकी म्हणते, नाही हो, मी तिथे गेले होते फक्त ऐश्वर्याला बघायला, मला मारून टाकायचं नव्हतं. तिथे मास्कमॅन आला होता, त्याला मी पकडायला गेले होते. इन्स्पेक्टर म्हणतात, तुमच्याकडे काही पुरावा आहे का? जानकी म्हणते, नाही, मी काही केलं नाही, मी खरं सांगते. इन्स्पेक्टर म्हणतात, कालच मला कळलं होतं की तुम्हीच या सगळ्या मागे आहात. आज चाकू आहे, हा चाकू आणि काल रात्री तुम्ही होतात तिथे ते, या सगळ्यावरून एकच कळतंय की तुम्ही खून केलाय. जानकी मोठमोठ्याने रडायला लागते आणि इन्स्पेक्टरला सगळं खरं सांगते. जानकी म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, अहो मास्कमॅनला पकडायला मी तिथे गेले होते. मायाचे आई वडील ऐश्वर्याच्या तावडीत आहे हे कळलं होतं आणि त्यांना सोडवण्यासाठी मी आणि माया तिथे गेलो होतो. त्यावेळेस माया ऐश्वर्याच्या तावडीत होती आणि मला खाली बंदूक सापडली. मी सहज तिच्यावरती झाडली आणि ऐश्वर्याचा खून झाला. मी खरंच सांगते तुम्हाला, मला ऐश्वर्याला मारून टाकायचं नव्हतं. इन्स्पेक्टर म्हणतात, वा वा, मस्त स्टोरीज असताय तुम्ही. ऋषिकेश, सौमित्र यांना धक्का बसतो. ऋषिकेश म्हणतो, जानकी अगं एवढं सगळं घडून गेलं आणि तू काहीच सांगितलं नाही? तुला काही सांगावंसं वाटलं नाही? जानकी हात जोडते आणि ऋषिकेश, सौमित्र यांची माफी मागते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.